वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। म्हाड्याचा तिढा तांत्रिक अडचणीत अडकतोय। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा राजीनामा दिला तरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र मोहिते पाटील कुटुंबावर भाजपचा दबाव असल्याची माहिती समोर आली आहे। मोहिते पाटील कुटुंबीय त्यामुळे संभ्रमात गेलाय अशी ही चर्चा जोर धरते। त्यामुळे म्हाडाचा तिढा देखील सुटलेला नाहीये। म्हाडाचा तांत्रिक अडचणीत आता हा तिढा अडकलेला आहे अशी बातमी आता समोर आलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा राजीनामा दिला तरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून त्यांना तिकीट मिळणार असल्याचं कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, सांगली पाठोपाठ म्हाडाचा तिढा सुद्धा सुटत नाहीये। तिढा सुटण्याऐवजी आता दिवसागणिक क्लिष्टच होत चाललाय। आता तर तांत्रिक अडचणीतच अडकलाय। नक्कीच सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही जागा या शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत, पण तिथं अजूनही उमेदवारीचा तिढा आहे तो सुटलेला नाहीये। खरं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना तिथं उमेदवारी मिळणार अशी चर्चा सातत्याने सुरू आहे, तसे प्रयत्नही सुरू आहेत, पण अजूनही धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यामुळे ही एक तांत्रिक अडचण आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश आहे तो लांबताना पाहायला मिळते। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार भाजपकडून मोहिते पाटील कुटुंबावरती सुद्धा दबाव आणला जातोय आणि त्यामुळे हा पक्षप्रवेश आहे तो रखडलेला आहे। जेव्हा मोहिते पाटील भाजपचा राजीनामा देतील त्यानंतरच त्यांना उमेदवारी जाहीर होईल अशी भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे नेमकं आता म्हाडाच्या बाबतीत काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि पर्याय सुद्धा शरद पवारांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे। अभिजित देशमुख जे सांगोल्याचे आहेत त्यांच्या उमेदवारी सुद्धा चर्चा सुरू आहे, पण धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यावर शरद पवार हे सकारात्मक आहेत। तर दुसरीकडे साताऱ्याचा जो तिढा आहे तो सुद्धा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळते। तिथं सुद्धा संजीवराजे नाईक निंबाळकर जे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत आणि अजित पवार गटामध्ये ते सध्या आहेत, तिथं सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यावरती चर्चा आहे, पण ते अजित पवार गटाच्या पक्षाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर केली जाणार नाही अशी भूमिका सुद्धा शरद पवारांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा आहे तो अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामधला सुटलेला दिसत नाही आणि शरद पवारांनी अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका ठेवलेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।